आपण पाहत आहात बागलान वृत्तांत, खबरबात महाराष्ट्राची। राज्यातील कृषी अर्थव्यवस्था राज्यकर्त्यांच्या बेजबाबदार धोरणामुळे रसातळाला गेली आहे। त्यामुळे राज्याच्या कृषी मंत्र्यांना कृषी मंत्रीपद म्हणजे ओसाड गावची पाटीलकी असल्याचे वाटू लागली असल्याची टीका स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक राजू शेट्टी यांनी नाशिक येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या शहरातील मध्यवर्ती कार्यालयाच्या उद्घाटन प्रसंगी केले। यावेळी बोलताना राजू शेट्टी म्हणाले की राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्याकडे जवळपास 11 वर्षे राज्याच्या तिजोरीच्या चाव्या आहेत। या 11 वर्षांमध्ये कृषी क्षेत्रात आमूलाग्र बदल होणे अपेक्षित होते, मात्र केंद्राच्या व राज्याच्या अर्थसंकल्पात कृषी विभागास उपेक्षित ठेवल्याने राज्याचा कृषी विभाग ओसाड पडला आहे। यामुळे कृषी मंत्र्यांच्या संपूर्ण वास्तव वक्तव्याचे अपयशाचे धनी उपमुख्यमंत्री अजित पवार हे आहेत। राज्यात मान्सूनपूर्व अवकाळी पावसाने कांदा, द्राक्ष, केळी, भाजीपाला उत्पादक शेतकरी यांचे मोठे नुकसान झाले असून सदर पिकांचे तातडीने पंचनामे करून भरीव नुकसान भरपाई देणे गरजेचे आहे। राज्यामध्ये मायक्रो फायनान्स कंपन्यांनी धुमाकूळ घातला असून सदर कंपन्यांवरती केंद्र अथवा राज्य सरकारचे कोणतेच नियंत्रण राहिलेले नाही। केंद्र सरकारने या कंपन्यांना 12% सरळ व्याज आकारणी करून कर्ज वाटप करणे बंधनकारक केले असल्याचे सांगूनही सर्रास 22 ते 25% व्याजाची आकारणी करून सामान्य कर्जदारांची लुबाडणूक करत आहेत। एकीकडे राज्याच्या तिजोरीत खडखडाट असताना फसव्या योजनांची घोषणा करून जनतेची दिशाभूल केली जात आहे। फळबाग लागवड अनुदान, विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्ती, कंत्राटी कामगारांचे पगार, रोजगार हमी योजनेचे रोजंदारी, विकास कामांची थकीत बिले यासह इतर योजनांच्या निधीला कात्री लावण्यात आली आहे। यावेळी कार्यक्रमात स्वाभिमानी शेतकरी संघटना व स्वाभिमानी पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते।